मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोएट्री सेक्शन T3 10 मार्कासाठी प्रश्न येते त्याचे उत्तर पाहणार आहोत. यामध्ये 5-5 मार्काचे प्रश्न असतात. पहिला असतो आपल्याला इथं एक कवितेचं स्टँजा दिलेला असतो, त्यावरून आपल्याला प्रश्नाची उत्तर लिहायची असतात. इथं पहिला आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. पहा त्याचे ऑप्शन दिलेले आहे. कविता सोपी आहे, आपल्याला कविता वाचल्यानंतर डायरेक्टली उत्तरच मिळतात. द पोएट आस्क्ड फॉर सेट ऑफ मूनलाइट. द होल व्हिलेज गोज डेली टू वर्क. द पोएट वॉन्ट टू शो सेट्स ऑन द साइड ऑफ द पाथ. त्यानंतर दुसरा आहे आपल्याला इथं या बाजूला आहे पहा. दुसरा प्रश्न आहे डिस्क्राइब द रोड इन द पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज. आपल्याला सिटी टू विलेज कडे जाणाऱ्या रस्त्याचं काय करायचं आहे, वर्णन करायचं आहे. पाहिजे आपल्याला दिलेलं आहे. डार्क आहे, क्वाईट फॉर आहे, टग आहे, स्नेक अँड स्कॉर्पिओ आहे. सगळं इथं लिहायचं आहे. तर आपण उत्तर तर लिहून दाखवलेलं आहे. हा लिहून घ्यायचं. द रोड इज डार्क, टग अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पिओज. देर इज नो बस आर कार्ट अवेलेबल. या प्रकारे हे काय आहे, रस्त्याचं वर्ण आहे. त्यानंतर मित्रांनो राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. तुम्हाला स्वतःची रायमिंग वर्ड्स लिहायचे असतात. याच्यामध्ये ओन म्हटलं तर आणि ओन नाही म्हटलं तर कवितेतून पाहूनच लिहायचे असतात. तर आपल्या इथं लाईट दिलेलं आहे, लाईटचं नाईट. पाईल्स दिलेलं आहे, पाईल्सचा क्राईज. या प्रकारे. त्यानंतर अप्रिशिएशन ऑफ द पोएम. आपल्याला इथं 5 मार्कासाठी अप्रिशिएशन दिलेलं असते. इथं कविता दिलेली आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. याचं आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पॉईंटच्या आधारे अप्रिशिएशन करायचं असते. इथं पॉईंट दिलेले आहे. तर पहिलं टायटल लिहायचं असते. टायटलवर अर्धा मार्क असतो. टायटल लिहिला आपण स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. त्यानंतर नेम ऑफ द पोएट. याचं रॉबर्ट फ्रॉस्ट हे कवितेचे काय आहे, कवी आहे. त्यानंतर रायमिंग स्कीम AABA. आपण या कवितेची रायमिंग स्कीम जर पाहिली तर संपूर्ण स्टँजांची रायमिंग स्कीम AABA आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच सुद्धा इथं रिपीटेशन आलेला, रिपीट झालेला आहे. अँड माइल्स गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स गो बिफोर आय स्लीप. पहा रिपीटेशन लिहू शकतो. त्यानंतर थीम ऑफ द सेंट्रल आयडिया. पाहिजे आपण लिहून दाखवलेले आहे. थीम ऑफ द सेंट्रल आयडिया तुम्ही लिहून घ्यायची आहे. या प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10 मार्काचा कवितेचा प्रश्न कव्हर केलेला आहे.